महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण मिळणार 52,300 रुपये अनुदान। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळातील महाविकास आघाडी सरकारने राबवलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा वर्तमान सरकारकडून नवा बहार येणार आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले होते। मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे बरेच शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते। राज्य सरकारने या समस्येवर लवकरच उपाय योजण्याचे ठरवले आहे। शेतकऱ्यांना विनाविलंब लाभ देण्यासाठी सरकार लाभार्थी यादी जाहीर करणार आहे। यासाठी शेतकऱ्यांकडून आवश्यक ती माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे। अशा प्रकारे गेल्या काही महिन्यांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे। काही शेतकऱ्यांना एकाच वर्षात 2दा कर्ज घेतल्याने त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार होते। मात्र वर्तमान सरकारने या नियमात बदल करून अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांनी आपण या योजनेचे लाभार्थी आहोत किंवा नाही याची पडताळणी करावी। यासाठी शेतकरी कर्ज घेतलेल्या बँकेतून जाऊन लाभार्थी यादी तपासू शकतात किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन यादी पाहू शकतात। या यादीत नाव असल्यास शेतकऱ्याला केवायसी भरावा लागेल। केवायसी नंतरच शेतकऱ्याला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा लाभ मिळावा यासाठी बहुतांश शेतकरी पंजाबराव देशमुख व्यवसाय सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च पर्यंत कर्जफेड करणार आहेत, कारण या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे। एकाच वर्षात 2दा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील आता हा लाभ मिळणार असल्याने बरेच शेतकरी कर्जफेडीची घाई करत आहेत। शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर उपाययोजना करणारा हा निर्णय शेतकरी हितासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर लवकरच उपाय करणार असल्याने शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ होणार आहे। लाईव्ह महाराष्ट्र 9 कोल्हापूर।